नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या परत दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. चिडत अक्षयकडे पाहिलं आणि नकली हसू चेहऱ्यावर आणत बोलली, हां व्हेरी फनी. हे सगळं करून मला काय कामाचा अनुभव येणार आहे का? अक्षयने डोळे बारीक करून आरुषीकडे पाहिलं. आरुषी लगेच बोलली, हे बघ अक्षय, तू जे काही मला करायला लावतोय ना, हे सगळं जबरदस्ती करतोय. याच्याने मला काहीच शिकायला नाही मिळणार. पण हे सगळं करून काय फायदा? मी इथे राहून काही शिकू नाही शकणार. आरुषी पूर्णपणे चुकीची नव्हती. अक्षय हेच तर करत होता का आरुषी बाहेर नको जायला कामाला म्हणून. एक्सक्यूज मी, तुझ्यासमोर एक टॉप क्लास बिझनेसमॅन उभा आहे जो एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आहे. जगातील अशी कुठली गोष्ट आहे का तू माझ्यापासून शिकू नाही शकत म्हणून? नाही, मला असं बोलायचं नव्हतं. अक्षय आरुषी अचानक दचकत बोलली, हे बघ, मी एक साधी कॉलेजची स्टुडंट आहे आणि तू जे काही काम करतोय ते खूप हाय लेवलचं आहे. तुझं काम मला नाही जमणार. काय झालं त्याच्यात? तुझी फील्ड माझ्या फील्डला मॅच नाही होत तर? अक्षयने दोन्ही हात बांधत हॉलमध्ये फेऱ्या मारत म्हणाला, आणि तुला सांगितलं ना तुला जमेल ते काम कर म्हणून. तुला तर मी ऑप्शन पण दिलाय. नाहीच काही जमलं तर तू माझं ड्रॉइंग पण करू शकतेस. तुला माहिती नसेल तर मी एक सांगू का? तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ड्रॉइंग मी पण बनवू शकतो. आत्ता आरुषीला रडायला यायला लागलं होतं. कसं ह्या अक्षयला समजावू आत्ता मी? तो जरी तिला बाहेर काम करू नव्हता ना देणार, पण राठोड इंडस्ट्रीमध्ये पण काम करायला ती बिलकुल तयार नव्हती. आरुषीला माहिती होतं का अक्षय तिला तिथे काहीच काम नाही करू देणार म्हणून. आणि एवढा मोकळ्या वातावरणात ती काही शिकू पण नसती शकली. अक्षय तिला केवळ कंपनीतच नाही तर त्याच्या ऑफिसमध्ये पण काम करायला लावणार होता. याच्याने किती लोक त्यांच्याबद्दल नाही ते बोलले असते. शेवटी आरुषीला दुसरा रस्ता नाही दिसला. तिने डोळे जाम मिटले आणि स्वतःमध्ये हिंमत आणत अक्षयला सरळ भाषेत बोलली, हे बघ अक्षय, मी तुझ्यासोबत तुझ्या कंपनीत काम नाही करणार. मी तुला सांगितलं आहे ना की मी माझ्यासाठी जॉब शोधलाय म्हणून, आणि तिथे एक दिवस काम करून मी तो जॉब नाही सोडू शकत. असं करून माझी इमेज खराब नाही का होणार? त्याच्यामुळे आय एम सॉरी. अक्षय तिचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाला. काय जॉब? त्याने विचार केला आणि जसं त्याला सगळं समजलं ना, त्याचा रागाचा पारा चढला. पण तो आवाजात शांतता आणत त्याने आरुषीला विचारलं, तर तू ऑलरेडी तुझ्यासाठी जॉब पण शोधलाय ना? आणि हो, आज मॅडमला यायला त्याच्यामुळेच उशीर लागलाय. काय? आरुषीला त्याचा राग त्याच्या आवाजात जाणवत होता. याच्याने ती घाबरली पण होती. पण तिने खाली मान घालत अक्षयच्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी मान डोलवत दिले. अक्षयला राग तर आलाच होता, पण त्याच्या बावळटपणावर पण त्याला तेवढाच राग येत होता. त्याने असं मानलं होतं का काल रात्री जे काही झालं त्याच्यामुळे आरुषी त्याच्यावर नाराज झाली असेल, पण म्हणून ती घरी नाही आली. तो त्याचे सगळे काम सोडून बावळटसारखं तिला शोधायला कॉलेजमध्ये गेला. आणि ही मुलगी आत्ता बोलते का ती इमानदारीने तिची ड्युटी करत होती म्हणून, ते पण त्याला न सांगता. अक्षयने आरुषीकडे पाहिलं. ती अजून पण खाली मान घालून उभी होती. अक्षयने रागाने एक हाताने तिचा चेहरा पकडला.
त्याच्या पकडण्याने आरुषीला आता त्रास व्हायला लागला होता. ती काहीच बोलू शकत नव्हती. तिने अक्षयच्या हाताला पकडत तिचा चेहरा सोडवण्याचा प्रयत्न केला, पण अक्षयने रागात तिचे हात पण पकडले. तिचा चेहरा जवळ आणत तिला बोलला, आरुषी शर्मा, आता तूच मला सांग, तुझ्या ह्या चुकीसाठी मी तुला काय शिक्षा देऊ म्हणून. अक्षयच्या अशा पकडण्याने आरुषीला खूपच त्रास होत होता, पण ती हालू पण शकत नव्हती. तर बोलणार तरी कसं होती. त्याला रागात पाहून घाबरून तिचा चेहरा आता सफेद पडायला लागला होता. अक्षयने तिच्या हाताला पकडून गोल फिरवत तिचे हात मागे केले आणि तिच्या खूप जवळ आला. एवढा जवळ का त्यांच्यामध्ये फक्त काहीच सेंटीमीटरचं अंतर बाकी राहिलं होतं. त्याच्याने त्याचा तो गरम श्वास सुद्धा आरुषीला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. तुला काय वाटलं, मी इथे धर्मशाळा खोलून ठेवली आहे का? तुला वाटलं तेव्हा यायचं आणि वाटलं तेव्हा जायचं? काय समजतेस तू स्वतःला? मी तुला काय एखादा दानवीर वाटलोय काय ग? बिना कंडिशनने तू प्रत्येक वेळा तुझी मदतच करत राहू काय? अक्षयने रागात तिच्या डोळ्यात पाहून विचारलं. त्याला एवढे जवळ पाहून आरुषीचा चेहरा लाल होऊ लागला. तिने कसं तरी तिची मान नकारार्थी डोलावली. अक्षय तिला अजून जोरात पकडत म्हणाला, अजून तर काहीच दिवस नाही झाले आपल्या लग्नाला, पण असं वाटतंय का तू विसरून गेलीस वाटतं, हो ना? का आता तुझ्या नावासमोर अक्षय राठोडचं नाव पण लागलंय हे विसरलीस वाटतंय तू? मिसेस आरुषी अक्षय राठोड. आरुषी डोळ्यानेच इशारा करत म्हणाली की मला सोड म्हणून. मी किती वेळा सांगून सुद्धा तू विसरतेस का? तू माझी बायको आहेस म्हणून तर ठीक आहे, आज मी असं काहीतरी करतो का तू ते आयुष्यभर लक्षात ठेवशील की तू माझी बायको आहेस म्हणून. हे बोलत अक्षय आरुषीच्या एवढ्या जवळ आला होता की दोघांचे नाक ऑलमोस्ट एकमेकांना टेकवायला लागले होते, टच व्हायला लागले होते. ठीक आहे, असं करूया, एक लिप लॉक किसपासून सुरुवात करूया का? अक्षयच्या असं बोलण्याने आरुषी घाबरून तिचे डोळेच मोठे झाले आणि तिची धडकन एवढी वाढली होती का अक्षयला पण जाणवायला लागली होती. ती पूर्ण ताकद लावत म्हणाली, नाही प्लीज. अक्षय काही वेळ तिच्याकडेच पाहत राहिला आणि तिला किस करण्याऐवजी तिला सोफ्यावर ढकलून दिले. अक्षयपासून लांब झाल्यावर काही वेळ तर आरुषी ब्लँकच झाली. तिचं तोंड दुखायला लागलं होतं. ती गाल चोळत अक्षयकडे पाहिलं. अक्षयने खाली वाकत तिच्याकडे पाहिलं आणि बोलला, तू उद्याच्या उद्या जाऊन तो जॉब सोडशील, समजला ना? आरुषीने नजर फिरवत मोठ्या आवाजात बोलली, मी असं काहीच नाही करणार. जो जॉब मी निवडला आहे तो मला योग्य वाटतोय. त्याच्यामुळे तुला जे बोलायचं असेल ते तू बोल, पण हा जॉब मी सोडणार नाही. हे होतं का आरुषी तिथे जे काही काम करत होती त्याचा तिच्या स्टडीसोबत काहीच संबंध नव्हता, पण तरी पण तिला अपेक्षा होती का असं जॉब करून तिला भरपूर काही शिकायला मिळणार म्हणून. तसंही कुठली अशी व्यक्ती आहे का एकाच दिवसात सगळं काही शिकते? कितीतरी मेहनत घ्यायला लागते. आपल्या देशात असे कितीतरी उदाहरण आहेत का त्यांच्या स्टडीशी काही संबंध नसताना सुद्धा ते आज मोठमोठ्या पोस्टिंगवर आहेत. त्याच्यामुळे
तिने पण ठरवलं होतं का खूप मेहनत करायची, कधीच मागं हटणार नाही म्हणून. मेहनतीच्या बळावर तिला जे पाहिजे ते ती मिळवणार होती. अक्षयला आता असं वाटत होतं का आरुषीचा गळाच दाबावा, पण त्याने स्वतःला खूप कंट्रोल केले होतं. ते त्याला स्वतःला सुद्धा समजत नव्हतं. तर तू हा जॉब नाही सोडणार आहेस ना? अक्षय एकदम रागात दात करडत म्हणाला. नाही, आरुषीने न पाहताच सांगितलं. तिथे माझं काम जास्त अवघड नाही आहे, त्याच्यामुळे तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आज जरी मला यायला उशीर झाला असेल ना, पण इथून पुढे मी टायमिंगमध्ये येऊन तुझ्यासाठी जेवण पण बनवत जाईल. ओके ओके फाईन. अक्षयने तिला खाणाऱ्या नजरेने पाहिलं आणि डोकं हलवत म्हणाला, ठीक आहे, आता तू स्वतः जाऊन तो जॉब सोडून येशील. जस्ट वेट अँड वॉच. अक्षयचा मूड आत्ता एवढा खराब झाला होता का त्याला प्रत्येक वस्तूवर राग येत होता. तो आता ऑफिसमध्ये आला होता. दुसरा दिवस हा होता. ही फाईल एवढ्यावरती कोणी ठेवली? रागात शौर्यावर ओरडला आणि उचलून सगळ्या फाईल जमिनीवर फेकून दिल्या. ही बॉटल इथे ठेवायची जागा आहे का? हे बोलत ती बॉटल उचलून भिंतीवर फेकली. आणि हा लँडलाईन इथे टेबलावर का ठेवला? मी इथे काही कॉल उचलण्यासाठी येतोय का? बोलत त्याने तो फोन पण रागात उचलून जमिनीवर आदळला. एवढेच नव्हे तर सगळ्या रूममध्ये त्याने सगळ्या वस्तू इकडून तिकडून उचलून फेकलेल्या होत्या. पूर्ण रूम अस्ताव्यस्त करून टाकली होती. आणि शौर्य एक कोपऱ्यात उभा राहून अक्षयचा हा रूप पाहत होता. नक्की काय झालंय तरी ह्या माणसाला? एवढा चांगला ऑफिसचं पूर्णपणे कचराच करून टाकला आहे. आता जर कोणी आलं असतं तर पाहिलं असतं ना, तर हेच बोलले असते का? नक्कीच. आत्ताच अक्षयच्या रूममध्ये एखादा भूकंप येऊन गेला असेल म्हणून. शौर्यासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती. याच्या आधी पण शौर्याने अक्षयचा असा रागीट रूप पाहिला होता, पण हे पहिल्यांदा असं होतं का अक्षय स्वतःच्याच ऑफिसमध्ये तोडफोड करत होता. आता फक्त अक्षयच्या टेबलावर त्याचा लॅपटॉपच बाकी होता. याच्या आधी तो लॅपटॉप उचलून जमिनीवर फेकला असता. तोपर्यंत शौर्याने जाऊन पटकन अक्षयच्या हाताला पकडलं आणि तो लॅपटॉप घेऊन घेतला आणि अक्षयकडून घेऊन घेतला. प्लीज सर, शांत व्हा प्लीज सर, शौर्य रिक्वेस्ट करत बोलला. सोड मला, सोड शौर्य, अक्षय रागात बोलला. त्याचा मूड एवढा खराब होता की बाकी सगळ्या सामानासोबत शौर्याला पण उचलून रूमच्या बाहेर फेकावा असं त्याच्या मनात येत होतं. शौर्य दात काढत म्हणाला, सर मला सांगा ना, तुमचा मूड एवढा का खराब आहे? आई शपथ, त्या व्यक्तीला मी तुमच्या आयुष्यातून उचलून बाहेर फेकून देईल, ज्या व्यक्तीमुळे आज तुम्हाला हे सगळं करायला लागते. अक्षयने रागात शौर्याकडे पाहिलं. पहिलाच त्याचा मूड आरुषीमुळे एवढा खराब झाला होता का, आणि आता शौर्य आगीत तेल ओतण्यासारखं करत होता. आरुषीला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायच्या नादात होता. बायको आहे ती त्याची, हात तर लावून पाहवा तिला. एक काम कर, स्वतःला एक कानाखाली वाजव पटकन. एक कानाखाली वाजव सांगितलं ना, अक्षयने शौर्याला ऑर्डर देत बोलला. शौर्याचं तोंड उघडताच राहिला. तो हैराण होऊन अक्षयकडेच पाहू लागला, पण तरी स्वतःला सांभाळत बोलला. आय एम सॉरी सर, पण माझे दोन्ही हात बिझी आहेत. कितीही केले ना तरी मी तुमची
इच्छा पूर्ण नाही करू शकत, त्याने लॅपटॉपकडे इशारा करत बोलला. अक्षय रागात दुसरीकडे वळाला आणि विचार न करताच सगळं राग शौर्यवर काढला. तू तू तर स्वतः पाहिलं नाही तिला ना? पाहिलं ना? तूच सांग मला, त्या मुलीचं डोकं काय खराब झालं आहे का? तिला गरज तरी काय आहे पार्ट टाईम जॉब करायची? शौर्य शॉक होत अक्षयकडेच पाहू लागला. डोक्याला खूप ताण देऊन सुद्धा त्याला समजलं नाही का अक्षय नक्की कुठल्या मुलीबद्दल बोलतोय. सर, तुम्ही कुठल्या मुलीबद्दल बोलताय? तो कन्फ्यूज होत अक्षयकडे पाहत बोलला. आरुषी शर्मा. अजून कोणाबद्दल मी बोलणार? हां, तीच ती. कोणी तिला सांगितलं का तू पार्ट टाईम जॉब कर म्हणून? अक्षय रागात शौर्यकडे पाहत उत्तर दिला. ओ हो, तर तुम्ही आरुषी मॅमबद्दल बोलताय वय? शौर्याने रिलॅक्स होत बोलला. आरुषी मॅम? अक्षयने आयब्रो उंचावत शौर्याकडे पाहिलं. शौर्याने पाहिलं का अक्षयने सगळी तोडफोड करून सगळा राग काढून झाला तेव्हा त्याने हळूच तो लॅपटॉप टेबलावर ठेवला आणि बोलला. हां आरुषी मॅम, तसं पण मला नाही वाटत का याच्यात राग येण्यासारखं आहे. तरी काय, ती पार्ट टाईम जॉब तर करते ना, काही गुन्हा आहे का त्याच्यात? एक वेळ थांबला आणि संशयी नजरेने अक्षयकडे पाहिलं आणि विचारलं. तसं पण सर, तुम्हाला ह्या गोष्टीचा राग का येतोय? एवढा राग का येतोय तुमचा? आणि मॅमचं बोलत तो मध्येच थांबला आणि मोठा श्वास घेत बोलला. मला तर समजतच नाही, तुम्ही आरुषी मॅमसारख्या भोळ्या सुंदर मुलीवर नाराज तरी कसं होऊ शकता? तिच्यासारखं साध्या भोळ्या मुलीला तुम्ही तुमचं पण नाही बोलती, मग कुठल्या अधिकाराने तुम्ही तिला तिचं जॉब सोडायला सांगता? सर, अक्षयला गप्प पाहून तो पुढे बोलला. आरुषी मॅमला तर जर समजलं ना तर तिचा मूडच ऑफ होऊन जाईल बिचारीचा. काय, कुठली सच्चाई? अक्षयने अडखळत विचारलं. हेच का तुम्ही फक्त तिच्यासोबत टाइमपास करत आहेत? ती कायम तर तुमच्यावर डिपेंड नाही ना राहू शकणार. फक्त एवढंच, त्याच्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललाय. ती त्यांच्या मेहनतीने पैसे कमवायचे म्हणते, तर त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सर, कितीही केले तर तुमचं एकदा तिच्यावरून मन भरलं का तुम्ही तिला मध्येच सोडून देशाल. तेव्हा त्या बिचारीचं काय होणार? ती कुठं जाणार आणि तिचं जीवन कसं जगणार? कधी तुम्ही याच्याबद्दल विचार तरी केला आहे का? विचार करा सर, तिच्या जीवनात किती मुश्किली येतील, तिचं जगणं किती अवघड होईल. हे तर तेव्हा होईल का अक्षय राठोडसारख्या माणसाने तिचा यूज करून सोडून दिलाय. किती त्रास होईल तिला. मला तर हा विचार करूनच खूप वाईट वाटते. बिचारीची हालत किती खराब होईल. सर, अक्षय आतापर्यंत तोंड वासूनच शौर्याकडे पाहत राहिला. अरे, एवढा मोठा ड्रामेबाज त्याचा असिस्टंट बनला तरी कसा? आय मीन, याला इथे जॉबवर कोणी ठेवलंय? आणि अक्षयसमोर उभा राहूनच काय काय विचार केले त्याने अक्षयबद्दल? म्हणजे तो अक्षयला असं माणूस समजतोय का तो एखाद्या मुलीचा वापर करून सोडून देईल? ओ, आत्ता समजलं मला. काय भारी विचार आहेत तुझे माझ्याबद्दल. मला तर आजच समजलं. शौर्याने मोठी स्माईल देत म्हणाला. नाही सर, हे तर मी TV सिरियलमध्ये पाहिलंय ना. तुम्ही तर हँडसम आहात, हुशार आहात, पण तुम्हाला अजून तरी माहिती नाही हे नाही श्रीमंत लोक कशी राहतात ते. बोलत शौर्याने अक्षयकडे पाहिलं. अक्षयचे एक्सप्रेशन खूपच भयंकर दिसत होते, म्हणून त्याने मस्का लावत बोलला. ऑफकोर्स तुम्ही तर
तुम्ही तसे नाही आहात, पण आरुषी मॅमसोबत पण असं वागला तर त्यांना तर हेच वाटेल ना. बोलत तो थांबला आणि सिरियस होत बोलला, तसं पण पाहिलं ना तर आरुषी मॅम पार्ट टाईम जॉब करताय म्हटल्यावर काहीच चुकीचं नाही वाटत मला. तर त्यात त्या आता कॉलेज स्टुडंट आहेत, ना की लहान मुलगी, ना की एखादी शाळेची मुलगी. त्यांनी पण विचार करूनच हा विचार केला असेल ना. आणि आजकाल तर खूप मुली स्वतःचा खर्च उचलण्यासाठी कॉलेज करून पार्ट टाईम जॉब पण करतात. सर तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही खूपच जास्त तुला असं नाही वाटत का तू खूपच तिची जास्त साईड आहेस? अक्षयने डोळे बारीक करत विचारलं. तिने तुला माझ्या पाठीमागून तुला काही रिश्वत तर नाही ना दिली? शौर्याने लगेच कानाला हात लावत म्हणाला, तोबा सर, हे तुम्ही काय बोलताय? आज मी तुमच्यासमोर देवाची शपथ घेऊन बोलतोय, आरुषी मॅमने असं काहीच नाही केले. अक्षयच्या मनात असं येत होतं, यार हा माणूस किती ड्रामेबाज आहे, असं किती TV सिरियल पाहतोय. तो मनातच शिव्या घालत होता. सर, तुम्हाला नाही वाटत का आरुषी मॅम किती सुंदर आहेत, तरी पण त्यांनी कधीही त्यांच्या सुंदरतेचा फायदा नाही उठवला. या उलट त्या मेहनत करूनच कमवण्याचा प्रयत्न करू राहिल्या. उलट आपल्याला त्यांना सपोर्ट करायला पाहिजे सर. शौर्य अक्षयकडे पाहत बोलला. अक्षय आता विचारात हरवला होता. अक्षयने एक सिगरेट काढली आणि पेटवली आणि कालच्या रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागला. काय खरंच त्याने आरुषीच्या पार्ट टाईम जॉबबद्दल ऐकून ओव्हर रिॲक्ट केलं म्हणून? शेवटी शौर्यकडे वळून त्याने विचारलं, शौर्य, खूप वेळापासून तू इथे उभा राहून मला लेक्चर देतोयस ना. आता तुझे पाय पण दुखायला लागले असतील. ताटकळत उभा राहून तुझे पाय खूपच दुखत असतील ना. सो थोडी एक्सरसाइज करून घेतो का? बोलत डोळ्याने इशारा करत जमिनीवर पडलेल्या सगळं सामान उचलायला लावला. शौर्याच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. पण सर, माय ऑर्डर इज फायनल. चल आत्ताच सुरुवात कर, अक्षय इशारा करत म्हणाला. शौर्याने मोठा श्वास घेत बोलला, ओके फाईन सर. आत्ता तुम्ही ऑर्डर दिली म्हटल्यावर करायला तर लागणारच ना. थोड्याच वेळात शौर्य त्याच्या कामाला लागला. एवढ्या मेहनतीने शौर्याने अक्षयला हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.